नमस्कार, प्रहार क्रांती न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आहे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाची पुढील निवडणुका म्हटलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी असते उमेदवारांची. मात्र एकमेव असे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ज्यांनी तब्बल 2 ते 2.5 वर्षापासून या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मला सांगा, कसा प्रतिसाद आहे जनतेचा? जनतेमध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे. त्याचं कारण आहे की प्रस्थापित राजकीय लोकांवर त्यांना राग आहे आणि आता राग व्यक्त करण्याची त्यांना योग्य संधी आलेली आहे. आणि जो काही त्यांना मागील काळात त्रास झालेला आहे तर त्या त्रासाचं रूपांतर नक्कीच ते मतदानामध्ये करून दाखवतील. सकाळपासूनच आपल्या नावाची चर्चा सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, एक ब्रेकिंग न्यूज, आपण कुठल्या तरी पक्षात प्रवेश करत आहोत असं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे, असं वाचायला मिळत आहे. काय आहे सत्य यामध्ये? मागील 3 वर्षापासून आम्ही आमच्या गावासाठीचं जे विजन आहे, जो जाहीरनामा आहे, तो आम्ही प्रत्येक वेळेस प्रस्तुत करत आहोत आणि तो लोकांपर्यंत पोहोचला देखील आहे. त्यामध्ये आम्ही अगदी स्पष्टपणाने लिहिलं होतं की जो पक्ष आपल्या धारूरसाठी 500 कोटी रुपयाचा निधी देईल किंवा तसा निधी देण्यासाठी सकारात्मकता दाखवल त्या पक्षासोबत मी जाणार, असं मी अगोदरच सांगितलं होतं. आज आम्हाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडून जर आपल्या धारूर शहरासाठी 500 कोटी रुपयाचा निधी देण्यासाठी सकारात्मक विचार होत असेल किंवा सकारात्मकता दाखवते असतील तर त्यांच्यासोबत जाण्याला आम्हाला काही अडचण नाही, म्हणून त्या पक्षासोबत मी जात आहे. सकाळपासूनच सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यावरती मोठ्या प्रमाणात सुरेश लोधी यांची चर्चा सुरू होती. आपण त्यांच्याशी प्रत्यक्षपणे या ठिकाणी बातचीत केलेली आहे आणि उद्या त्यांचा प्रवेश निश्चित असल्याचे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे. प्रहार क्रांती न्यूजसाठी मी हरिभाऊ मोरे, किलर हाऊस बीड.